श्री गणेशाय धीमहि। तर मंडळी राम राम, मी आशिष शिंगड्याच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी हे पहा, हे जे तुम्ही पाहून राहिले ना, नवीन घराचं बांधकाम सुरू आहे। पाहून घ्या, जवळपास 800-900 स्क्वेअर फूटच्यात आहे आणि हे प्रत्येकाचं स्वप्न असते, एक नवीन घर झालं पाहिजे। आता कितीतरी वर्षानंतर म्हणजे हे स्वप्न आपलं पूर्ण होऊन राहिलं। मंडळी हिच्यात आपले 12 कॉलम आहेत। 12 कॉलमच्यात म्हणजे 2 बेडरूम, 1 किचन आणि 1 हॉल आणि 1 छोटासा पोर्च, असं एवढे आयटम या बांधकामात आहे। आजकाल बांधकाम म्हणजे नवीन घर खूप जरुरी झालं आहे, कारण की आजकाल लग्न करायचं म्हटलं की घर हे पाहिजेच। आता आजकाल तर ज्याले नाही त्याले वावर धुरान चांगलं घर हेच पाहिजे, पण आता आपल्याजवळ नाही वावर, तर कमसे कम घर तरी चांगलं बांधावं म्हटलं। तर आता कितीतरी वर्षानंतर हे स्वप्न पूर्ण होऊन राहिलं घराचं। तर घर आपलं होऊन राहिलं जवळपास गुढीपाडवाच्या जवळजवळ, म्हणजे या 2-2.5 महिन्यात घर आपलं होऊन जाईल। आणि गुढीपाडवाच्या आधी घर आपलं कंप्लीट होईल आणि कंप्लीट करायचं आहे। तर आता नवीन अपडेट तुम्हाला देत राहीन। आता सध्या क्लीन लेवल चालू आहे, कॉलम भरले जराशे, हे पाहून घ्या, पाणी चालू आहे। आणि हे आपलं जुनं घर इथपर्यंत, इकडे मरी माताचं मंदिर आहे आणि इकडे जे जागा आहे हे आपलं बांधकाम सुरू आहे, हे पाणी सुरू आहे। म्हणजे 5 फूट कॉलम भरले, आता भीम लेवल येईन, मग प्लीन। तर धीरे धीरे पूर्ण अपडेट तुम्हाला देत राहीन घराची, कसं काय होते। तर त्याचं इथं छोटंसं गोडाऊन होतं, कुटार वगैरे ढोरायचा चारा पाणी। तर इथं कसं काय सुरुवातपासून पूर्ण व्हिडिओ पहा, हे दाखवून। आणि तुमची एक छोटीशी कमेंट करून आपलं मत कळवा। तर मंडळी आपलं जे घर आहे ना, म्हणजे इथून इकडे हे पूर्णच आहे आणि इकडे हे पूर्ण शाळेचं ग्राउंड आहे, हा शाळेचा एरिया परिसर आहे। आणि इकडे जे तुम्ही पाहता हा रस्ता आहे आणि हाही रस्ता आहे। आणि आपलं जे घर आहे हे पूर्ण कॉर्नरवर आहे, म्हणजे कॉर्नर रस्त्याचे आहे आणि हे पूर्ण शाळेचा परिसर, पूर्ण ग्राउंडच ग्राउंड आहे समोर, हे पाहून घ्या। तर मंडळी आजकाल घर बांधणं म्हटलं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे भाऊ, कारण या 25-30 वर्षात आपण समजा घर बांधून राहिलो, ते बिना वावर धुऱ्याचं, आपल्याला वावर नाही काही नाही। शेवटी समजा आपल्या स्वतःच्या भरोशावर हे खूप मोठी गोष्ट झाली, खूप छातीले माती लावली मी, घर बांधून राहिलो। पण आजकाल कसं आहे, लग्नाची गोष्ट म्हटलं तर मुलीवाले असे समजतात म्हणजे की जे त्याच्या वडिलापासून जे पहिले सेटल झाले आहे, वडिलांना सगळं काही करून ठेवलं आहे, याला काहीच करायची गरज नाही। आणि त्या पोराला जर लग्नासाठी काढलं तर तो पोरगा चांगला सेटल झाला आहे असे म्हणतात। आणि जो शून्यातून पुढे जाते, समजा हळूहळू तो करते, तो खूप गरीब आहे म्हणते, असे लोकांचे विचार आहेत। तर असो, लोकांचं काही करावं लागत नाही, आपण कोशिश करून राहिलो, शून्यातून थोडं पुढं चाललो, कोशिशही करून राहिलो। आजकाल लोकांना सगळंच बरोबर पाहिजे, वावर धुरा, जॉब, हे थे। अरे आजकाल
लोकांचं आयुष्य एवढं कमी झालं आहे की क्षणभराची गॅरंटी नाही की उद्या काय क्षणभरानं सांगता येत नाही की काय होईल, कारण त्याचा चांगला अनुभव आहे आम्हाला. म्हणून म्हणतो जेवढं काही आयुष्य आपल्याजवळ आहे, हसत खेळत चांगलं खुशीत आनंदी राहा, जास्त अपेक्षा ठेवू नका, सगळ्याची गोष्ट सांगतो. आणि लग्नासाठी स्पेशल हा मुलीवाल्यांसाठी निरोप सांगतो की लग्नासाठी जे तुम्ही बॅकग्राऊंड जॉब हे ते पाहता त्याच्यापेक्षा मुलाले पहा, तो तुमच्या पोरीला सांभाळू शकन काय, तो तुमच्या पोरीला सांभाळू शकते काय, हे त्या मुलाला पहा तुम्ही, हे त्या मुलात पहा, बाकीचं पाहिल्यापेक्षा. तर असो, बाकी तुमची इच्छा सगळ्याची एक ख्वाहिश असते की आपली मुली चांगल्या घरी पडली पाहिजे. पैशानंच सगळं काही सुख भेटत नाही भाऊ, त्याच्यासोबत सगळं काही प्रेम हे ते शेवटपर्यंत साथ हे पण भेटलीच पाहिजे. तर चला आता आपलं घराचं सांगू विषय आपला तिथं होता. तर नवीन नवीन अपडेट देत राहीन तुम्हाला. तर आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. सबस्क्राईब याच्यासाठी की जे नवीन नवीन व्हिडिओ टाकीन ते तुम्हाला अपडेट येत राहीन, त्याची नोटिफिकेशन येत राहीन. आणि आपलं 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. आता वास्ट टाईम राहिला थोडासा, तर ते तुम्ही लवकरात लवकर कंप्लेंट करा. तर याच्याबाबतचा ब्लॉग मी जवळपास मला वाटते मी बैरमला जातो, नवीन अपडेट देतो तुम्हाला बैरमची या मंगळवारी. तर मंडळी, जेव्हा घर बांधणं चालू असते तेव्हा हे पाणी मारायची मजा हे अलगच असते नाही का. हे मजा कोणाकोणाला आली आहे आणि कोण अनुभवली आहे तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगच्यात, नवीन नवीन अपडेट देत राहीन. आता सध्या सुरुवातच झाली आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगच्यात. तोपर्यंत आपली काळजी घ्या, हमेशा आनंदित राहा, खुश राहा. तर जय महाराष्ट्र, जय हिंद.